ओम ओम नमः शिवाय 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 ओम हां जूं सः ओम भूर्भुवः स्वः ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ओम स्वः भुव भू ओम सः जूं हौं ओम ओम नमः शिवाय 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 ओम श्री शिवलीलामृत अध्याय 8 श्री गणेशाय नमः। जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती वेद वंद्य तू भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायू प्रति अगाध नीती प्रगटविली तुझिया बळे विश्वव्यापका सूत सांगे शौनकादिका भद्रायुसी शिव कवच देखा श्री गुरुने शिकविले मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगी चर्चिले भस्म रुद्राक्ष धारण सप्रेम करी भद्रायू बाळतो एक शंख उत्तम देत ज्याच्या नादे शत्रु होती मूर्छित खड्ग दिधले अद्भुत त्रिभुवनात ऐसे नाही की ते शस्त्र शत्रु ते दाविता नग्न जाती एकदाची भस्म होऊन 12,000 इभ बळ गहन तत्काळ दिधले कृपेने देणे शिवाचे अद्भुत म्हणे होई ऐश्वर्यवंत आयुरारोग्य विख्यात सर्व रायात श्रेष्ठ तू चिरकाल विजयी होऊन संतोष रूपे पाळी मेदिनी निष्काम दाने करून माजेल त्रिभुवनी कीर्ती घोष भाग्यलक्ष्मी असो तव सदनी भूत कारुण्य लक्ष्मी हृदय भवनी दान लक्ष्मी येवोनी करकमळी राहो सदा सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य दोरदंडी वीर लक्ष्मी उत्तम दिगंतरी कीर्ती परम सर्वदाही वसो तुझी शत्रु लक्ष्मी खड्ग गागरी वसो खड्गाग्री वसो साम्राज्य लक्ष्मी सदा असो विद्या लक्ष्मी विलसो सर्वदाही तुझ पाशी ऐसे शिवयोगी बोलोन तेथेची पावला अंतर्धान भद्रायू सुमती गुरुचरण सर्वदाही न विसंबती इकडे भद्रायूचा पिता निरुती दाशार्ह देशीचा नृपती वज्रबाहू महामती शत्रु त्यावरी पातले मगध देशाधिपती हेमरथ तेणे देश नागाविला समस्त धन धान्य हरुनी नेत सर्व करीत गोहरण स्त्रिया पुरुष धरोनी समस्त बळे नेवनी बंदी घालीत मुख्य राज ग्राम वेष्टीत बाहेर निघत वज्रबाहू युद्ध झाले 10 दिनपर्यंत हा एकला शत्रू बहुत मग त्यासी धरोनिया जीत रथी बांधिती आकर्षोनी वज्रबाहूचे अमात्य धरून तेही चालविले बांधून सर्व ग्राम प्रजा लुटून राजस्त्रिया धरियेल्या ऐसे हरोनी समस्त घेवोनी चालिला हेमरथ वज्रबाहू साची वासी सहित वज्रबाहू सचिवांसहित मागे पुढे पाहत असे पुत्र ना बंधू आम्हास कोण कैवारी या समयास आम्ही पहावी कवणाची आस सोडविल कोण दुःखार्णवी तो समाचार कळला भद्रायुसी की शत्रू नेती पितयासी गुरुस्मरण करुणी मानसी अंगी कवच लेईले मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चर्चिले भस्म शंख खड्ग घेऊन उत्तम माते लागी नमस्कारी माते म्हणे माते शत्रु बहुत ग्राम हरुनी पित्यासी नेत तरी मी गुरुदास तुझा सूत संहारीन समजताते माते तुझ्या सुकृते करून कृतांत समरी करीन चूर्ण पृथ्वीचे राजे जीतची धरून आणीन तुझ्या दर्शना निर्दोष यशाचा ध्वज उभवीन आज तेजपुंज शरद काळीचा द्विजराज सोज्वळ जैसा शोभत पद्माकर पुत्र सुनय वीर सवे घेतला सत्वर सर्पाचा माग काढी विनता पुत्र तैसे दोघे धावती इभ आहे कोणती कांतारी शोधित धावती दोघे केसरी की जनक जेचे कैवारी लहुकुश पुत्र जैसे पायी क्रमिती भूमी सत्वर शोभती धाकुटे वये किशोर जवळी देखुनी शत्रूंचे भार सिंहनादे गर्जिनले म्हणती उभे रहारे तस्कर समस्त वज्रबाहू ऐसी दिव्यवस्त चोरोनी नेता त्वरित शिक्षा लावू तुम्हा ते
तस्करांसी हेची शिक्षा जाण, छेदावे कर्ण नासिक कर चरण, एवढा अन्याय करून कैसे वाचून जाल तुम्ही. अवघे माघारे जव पाहती, तव दोघे किशोर धावती, म्हणती एक रमापती एक उमापती, येती निज भक्त कैवारे. एक मृगांक एक मित्र, एक वशिष्ठ एक विश्वामित्र, एक वासुकी एक भोगींद्र, तेवी दोघे भासती. असंख्यात सोडिती बाण, जैशा धारा वर्षे घन, वीर खिळिले संपूर्ण मयुरा ऐसे दिसती. परतले शत्रूंचे भार, वर्षती शस्त्रास्त्रे समग्र, वाद्ये वाजती भयंकर, तेणे दिशा व्यापिल्या. तो जलज वाजविला धूत, धाके उर्वी डळमळीत, पाताळी फणीनाथ सावरीत कुंभी नीते. दिशा कोंदल्या समस्त दिग्गज, थरथरा कापत, शत्रू पडिले मूर्छित, रीते रथ धावती. त्यातील दिव्य रथ घेवोनी दोन्ही दोघे आरूढले तेची क्षणी, चापी बाण लावोनी सोडिती प्रलय विद्युद्वत. वज्रबाहूचे वीर बहुत, संभारा समवेत गजरथ, भद्रायू भोवते मिळत, कैवारी आपुला म्हणवोनी. वाद्ये वाजवूनिया दळ, भद्रायू भोवते मिळाले सकळ, म्हणती हा कैवारी या वेळ आला न कळे कोठोनी. पाठी राखा देखोनी समर्थ, वीरांसी बळ चढले अद्भुत, हेमरथाची सेना बहुत, संहारिली ते काळी. वज्रबाहू सहित प्रधान, रथी बांधिले पाहती दुरून, म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण, किशोर वेशे पातले. एका गुरुने शिकविले पूर्ण, दिसे दोघांची विद्या समान, त्यात मुख्य राजनंदन देखोनी स्नेह वाटतो. कोण आहेत न कळे सत्य, मज वाटती परम आप्त, हृदय धरून यथार्थ, धावे चुंबन आवडीने द्यावे चुंबन आवडीने. मांडिले घोरा अंदर रण, रक्तपुर चालिले जाण, वज्रबाहू दुरून प्रधाना सहित पाहतसे. अनिवार भद्रायूचा मार, शत्रू केले तेव्हा जर्जर, समरभूमी माजली थोर, बाणे अंबर कोंदले. ऐसे देखोनी हेमरथ लोटला तेव्हा कृतांतवत, दोघांसी युद्ध अद्भुत, चार घटिका जाहले. शत्रू थरथरा कापत, म्हणती भीम की हनुमंत, किंवा आला रेवतीनाथ मुसळ नांगर घेऊनी. शत्रूचा देखोनी उत्कर्ष बहुत, भद्रायूने शिवयोगी दत्त, खड्ग काढिले तेज अद्भुत, सहस्त्र मार्तंडा समान. काळाग्नीची जिव्हा कराळ, की प्रळय विजांचा मेळ, की काळ सर्पाची गरळ, तेवी खड्ग झळकत असे. ते शस्त्र झळकता तेजाळ, माग दळ भस्म झाले सकळ. मागे होता हेमरथ तत्काळ, समाचार श्रुत जाहला, की काळ शस्त्र घेता हाती, देखताची दळे संहारती. मग पळू लागला पवनगती, उरल्या दळा समवेत. प्रधानासहित वज्रबाहूसी टाकून, पळती शत्रू घेतले रान. ते भद्रायूने देखून धरिला धावून हेमरथ, धरिला तो दृढकेशी, ओढून पाडिला भूमीसी. लत्ता प्रहार देता हृदय देशी, अशुद्ध ओकीत भडभडा. रथी बांधिला आकर्षोन, मंत्री प्रधाना सहित जाण, क्षूर मुख शर घेऊन 5 पाट काढिले. अर्धखांड अर्धमिशी भादरवून, माघारे चालवी संपूर्ण, राजस्त्रिया अपार कोश धन, घेत हिरोन तेधवा. देश नागविला होता सकळ, वस्तू मात्र आणविल्या तत्काळ, गोभार परतविला सकळ, जेथीचा तेथे स्थापिला. अमात्या समवेत पिता सोडवून, पायी ठेविला माथा. वज्रबाहू होय बोलतात त्याजकडे पाहुनी, नयनी लोटल्या अश्रुधारा. तू कोण आहेस सांग कुमरा, मज अपयश समुद्रातुनी त्वरा. काढिले उडी घालुनी, जळता शत्रू दावा अग्नीत, वर्षलासी जलद अद्भुत. मज वाटे तू कैलासनाथ, बाळवेशे आलासी, की वाटे वैकुंठ नायके, रूपे धरिली बाळकांची कौतुके, की सहस्राक्षे येणे एके, केले धावणे वाटतसे. सकळ राज स्त्रिया धावून, उतरीती मुखावरून, निंबलोण म्हणती बाळा तुझवरून, जाऊ ओवाळून सर्वही. भद्रायू म्हणे नगरात, चला शत्रू घेवोनी समस्त, बंदी घालोनी रक्षा बहुत, परमयत्ने करोनिया. नगरात पिता नेऊनी बैसविला दिव्य सिंहासनी, जय वाद्यांचा ध्वनी अपार वाजो लागला.
नगर शृंगारिले एकसरा रथी भरुनी वाटती शर्करा नगर जन धावती त्वरा वज्रबाहूसी भेटावया. वज्रबाहू म्हणे सद्गद होऊन जेणे मज सोडविले धावून त्या कैवारियाचे चरण धरा जाऊन एक वेळा. भद्रायू म्हणे पित्या लागून शत्रूस करा बहुत जतन 3 दिवस मी येईन परतोनी जाणा तुम्हा पाशी. मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐसे बोलून दोघे जण रथारूढ पै झाले. मनोवेगे करून येऊन वंदिले मातेचे चरण मग तिने करून निंबलोण सुखावे पूर्ण पद्माकर. असो यावरी शिवयोगी दयाघन चित्रांगद सीमंतिनी सी भेटोन जन्मादारभ्य वर्तमान त्यासी सांगे भद्रायूचे. पिता सोडवून पुरुषार्थ केला तो ऐकला की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्तिमालिनी देऊनिया. ऐकता आयसा मधुर शब्द सीमंतिनी आणि चित्रांगद दृढ धरिती चरणा अरविंद पूजिती मग षोडशोपचारे. म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा आताची आहे लग्न. मग दळ भार वाहने पाठवून दिधली वैश्य नगराप्रती. सुनय पुत्रा सहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार लग्नासी चालीला पद्माकर वाद्य अपार वाजती. भद्रायू बैसला सुखासनी तैसीच माता शिबिका यानी चित्रांगद सामोरा यवनी घेऊन गेला मिरवीत. वर पाहुनी जन तटस्थ म्हणती कासया यापुढे रतीनाथ पृथ्वीचे राजे समस्त आणविले लग्नासी. त्यात वज्रबाहू सहपरिवारे लग्ना लागी पातला त्वरे वराकडे पाहे सादरे तव तो कैवारी ओळखिला. पाय त्याचे धरावया धाविन्नला भद्रायूने वरच्या वरी धरिला. आलिंगन देता वेळोवेळा कंठ दाटले उभयतांचे. नयनी चालिल्या विमला अंबू धारा अभिषेक करी ती येरा. मग वज्रबाहू पुसेवरा देश तुझा कवण सांग. फेडी संशय तत्वता सांग कवण माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मज प्रती. मग भद्रायूने एकांती नेऊन सांगितले साध्यंत वर्तमान. हा शिवयोगी याचा महिमा पूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यानुकोटी ते शिवयोगियाची होय भेटी. तो साक्षात धुर्जटी त्याचे चरित्र जाण हे. मग ते सुमती पट्टराणी भेटविली एकांती नेऊनी. वज्रबाहू खालते पाहुनी रुदन करी ते धवा. म्हणे ऐसी निधाने वरिष्ठे म्या घोर वनी टाकिली नष्टे. मज एवढा अन्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल. सुमती मागील दुःख अद्भुत आठवणी रडे सद्गदित म्हणे शिवयोगी गुरुनाथ तेणे कृतार्थ केले आम्हा. मग सीमंतिनी चित्रांगदा उभयतांशी करुनी ऐक्यवाद. वज्रबाहू बोले सद्गद धन्य सुमती राणी तू. बिंदूचा सिंधू करुनी मज त्वा दाविला आणोनी. सशर्प कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुण सरिते. त्वा माझा केला उद्धार मज अभाग्यासी कैचा पुत्र. हे राज्य तुझेची समग्र सूता सहित त्वा दिधले. ऐसे बोलोनी त्वरित वज्रबाहू बाहेर येत भद्रायू धावोनी. सद्गदित साष्टांगे नमित पितयाते. वज्रबाहू देत आलिंगन जेवी भेटती शिव आणि षडानन. की वाचस्पती आणि कच निधान संजीवनी साधिता आलिंगती. मस्तक अवघ्राणुनी झड करी सप्रेम बैसविला अंकावरी. कीर्तिमालिनी स्नुषा सुंदरी दक्षिणांकी बैसविली. तव राजे समस्त आश्चर्य करीती धन्य वज्रबाहू नृपती. मग पद्माकर सुनय या प्रती भद्रायू भेटवी पितयाते. गगनी न समाये ब्रह्मानंद ऐसा झाला सकळा मोद. मग 4 दिवस सानंद यथा सांग लग्न झाले. आंदण दिधले अपार 2 लक्ष वाजी अयुत कुंजर. दास दासी भांडार भरुनी द्रव्य दिधले. सवे घेऊनी कीर्तिमालिनी पद्माकरा सहित जनक जननी. निज नगरा तेची क्षणी जाती झाली तेधवा. गगनगर्भी न समाये हरिख ऐसे माता पिते अंशी झाले सुख. पट्टराणी सुमती देख केले आधीन सर्व तिच्या. मग सकळ शत्रू सोडून प्रतिवर्षी करभार नेमून करुनी आपणा धीन जीवदान दिधले तया. भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त होय असल्या पुण्य बहुत. जरी जन्मोजन्मी हिमनग जामात पूजिला असेल प्रेम भरे. स्त्री पतिव्रता चतुर सुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र. गुरु सर्वज्ञ उदार थोर पूर्व दत्ते प्राप्त होय. मग त्या भद्रायू वरी छत्र
वज्रबाहू उभगुणी सत्वर स्त्री सुमती सहित तप अपार हिमकेदारी करिता झाला. करिता शिव आराधन त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन. मागे भद्रायू बहुत दिन राज्य करीत पृथ्वीचे. शिव कवच भस्म धारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण. धन्य गुरु शिवयोगी सुजाण शिष्य भद्रायू धन्य तो. असो भद्रायू नृपनाथ कीर्तिमालिनी समवेत. चालिला वन विहारार्थ अवलोकित वन श्रियेते. छाया सगन शीतळ पाट वाहती जळ निर्मळ. तेथे बैसता सूर्यमंडळ वरी कदापि दिसेना. नारळी केळी पोफळी रातांजन मलयागर सुवास चंदन. अशोक वृक्ष खर्जुरी सघन. आंबे जांभळी खिरणिया. वट पिंपळ कडवे निंब डाळिंब सेवरी मंदार कदंब. अंजीर औदुंबर पारी भद्र नभ भेदित गेले गगन मार्गे. चंपक मोगरे जाई जुई मालती सेवंती बकुळ ठाई ठाई. शतपत्र जपा अगस्ती वृक्ष पाही वेष्टोनी वरी चालिले. कनकवेली नागवेली परिकर पोवळ वेली नाना लता सुवास कर. द्राक्ष द्वीप द्राक्ष तरु सुंदर. जाय फळी डोलती फळभारे. बदके चातक मयूर कस्तुरी मृग जवादी मार्जार. चक्रवाक नकुळ मराळ परिकर सरोवर तिरी क्रीडती. असो तया वनात कीर्तिमालिनी समवेत क्रीडत असता अकस्मात एक अपूर्व वर्तले. दूरवरी भद्रायू विलोकित तो स्त्री पुरुष येती धावत. ऊर्ध्व करोनिया हस्त दीर्घस्वरे बोभाती. पाठी लागला महाव्याघ्र आक्रोशे बोभात विप्र. म्हणे नृपा स्त्री पतिव्रता थोर. मागे सुकुमार राहिली. गज बजोनी धाविन्नला नृप शर लावणी ओढिले चाप. तव तो व्याघ्र काळरूप स्त्रियेसी नेत धरुनिया. राये शर सोडिले बहुत परितो न गणी तैसाची जात. विजू ऐसे शर अद्भुत अंगी भेदिले तयाच्या. गिरी कंदरे ओलांडून व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन. विप्र राया पुढे येऊन शोक करी आक्रोशे. अहा ललने तुझवीण गृह वाटते महाअरण्य. रायास म्हणे ब्राह्मण धिक क्षत्रिय पण धिक जिणे. तुझ देखता सत्य माझ्या स्त्रीने केला आकांत. अहा कांत पडले व्याघ्र मुखात. सोडवी मज या पासूनी. तुझ ही हाका फोडिल्या बहुत. धाव धाव हे जगतीनाथ. धिक तुझी शस्त्रे समस्त खड्ग व्यर्थ गुरुने दिधले. 12 सहस्त्र नागांचे बळ. धिक मंत्र अस्त्र जाळ. क्षता पासोनी सोडवी तत्काळ. शरणांगता रक्षितोची क्षत्रिय. धिक आश्रम धिक ग्राम जेथे नाही सत समागम. धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम नाही कीर्तन शिवाचे. धिक संपत्ती धिक संतती द्विज न रक्षी न भजे उमापती. ते धिक नारी पापमती पतिव्रता जे नव्हे. माता पितेयांसी शिणवीत. धिक पुत्र वाचला व्यर्थ. धिक शिष्य जो गुरुभक्त नव्हेची मतवादी पै. गुरुची झाकोनी पदवी आपुला महिमा विशेष मिरवी. धिक पार्थिव जो न सोडवी संकटी प्राण गेलिया. भद्रायू बोले उद्विग्न. मी तुझ इच्छिले देईन करी पुढती. उत्तम लग्न अथवा राज्य दान घे माझे. विप्र म्हणे कासया लग्न. स्त्री हिनास कासया धन. जन्मांधासी दर्पण व्यर्थ काय दावुनी. मूढास कासया उत्तम ग्रंथ. तरुणास संन्यास देणे हे अनुचित. जरेने कवळीला अत्यंत. त्यांचे लग्न व्यर्थ जैसे. तृषाक्रांतासी पाजिले घृत. क्षुधा तुरासी माळा गंधाक्षद. चिंता तुरा पुढे व्यर्थ. गायन नृत्य कासया. या लागी न लगे तुझे राज्य धन. दे माझी स्त्री आणून. राव म्हणे जा कीर्ती मालिनी घेऊन. दिधली म्या तुझ प्रती. रायाचे सत्व पाहे ब्राह्मण म्हणे दे कीर्ती मालिनी मज दान. माझे तप मेरू पर्वताहून उंच असे न सरे कधी. मी पापासी भीत नाही जाण. अंगीकारिले तुझे स्त्री रत्न. सागरी ढेकूळ पडले येऊन. तरी सागर काय डहुळेल. धुळीने न मळे आकाश. तैसा मी सदा निर्दोष. राव म्हणे हे अपयश थोर आले मजवरी. माझे बळ गेले तेच क्षणा. व्याघ्रे नेली विप्र ललना. आता स्त्री देवोनी ब्राह्मणा. अग्निकाष्टे भक्षीन मी. विप्रा पुढे संकल्प करुणी. दान दिधली कीर्तिमालिनी. विप्र गुप्त झाला तेची क्षणी. रावे अग्नी चेतविला. ज्वाळा चालिल्या आकाशपंथे. मग स्नान केले नृपनाथे. भस्म चर्चिले सर्वांगाते. रुद्राक्ष धारण पै केले. आठवुनी गुरुचरण. शिवमंत्र शिवध्यान. प्रदक्षिणा करुनी 3 अग्निकुंडा भोवत्या. जय जय शंकर उमा रंगा. मदनांतका भक्त
भक्त भवभंगा विश्वव्यापका आराध्य लिंगा नेई वेगे तुझपाशी उडी टाको जाता ते वेळी असंभाव्य चेतला ज्वाळा माळी तव त्या मधुनी कपाळ मौळी अपर्णे सहित प्रकटला दशभुज पंचवदन कर्पूर गौरव पंचदश नयन पंचविंशती तत्वाहून पंचभूता वेगळा जो भद्रायुसी हृदयी धरून सत्वर म्हणे सख्या इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देखोनी प्रगट झालो मी भद्रायू बोले सद्गतीत म्हणे विप्र स्त्री आणोनी दे त्वरित ते ऐकोनी हासिन्नला गजमुख तात विप्र तो मीच झालो होतो व्याघ्र ही मीच होऊन गेलो भवानीस घेऊन तुझी भक्ती पहावया निर्वाण दोघेही आम्ही प्रकटलो तुझी ही घे कीर्तिमालिनी म्हणून उभी केली तेच क्षणी देव सुमने वर्ष गगनी राव चरणी लागत असे शिव म्हणे रे गुणवंता अपेक्षित वर मागे आता येरू म्हणे वज्रबाहू पिता सुमती माता महासती पद्माकर गुणवंत कैलासी न्यावा स्त्री समवेत इतुक्यांसी ठाव यथार्थ तुझ समीप देईजे तुझिया पार्श्वभागी सकळ असोत स्वामी अक्षय अढळ यावरी बोले पयफेन धवल कीर्ती मालिनी तू माग आता ती म्हणे माता सीमंतिनी चित्रांगद पुण्य खाणी तुझ समीप राहोत अनुदिनी शूल पाणी तथाच तू म्हणे तुम्ही उभयतांनी मागितले म्या सर्व दिधले माझे चित्त गुंतले तुम्हा पाशी सर्वदा मग कीर्ती मालिनी समवेत 10 सहस्रे वर्षेपर्यंत भद्रायू राज्य करीत हरिश्चंद्रा सारिखे दिव्य देह अवघी झाली दिव्य सुमने दिव्य विमाने कपाल मौली नेता झाला सन्निध चित्रांगद सीमंतिनी वज्रबाहू सुमती राणी अवघी विमानारूढ होऊन पावली शिवपद शाश्वत स्त्री पुत्रां समवेत पद्माकर भद्रायू कीर्तिमालिनी सुकुमार त्यासी विमान धाडून शंकर आपुल्या स्वरूपी मेळविले हे भद्रायू आख्यान परम यशोदायक आयुष्यवर्धन ऐकता लिहिता जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वा ठाई भद्रायू आख्यान पुण्य आगळे पदरचना ही बिल्वदळे उमावल्लभा वाहती भाव बळे ते तरती संसारी भद्रायू आख्यान कैलासगिरी जो का पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंध तोडोनी मदनारी निष्पाप करी सर्वदा ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वरदा कैलास नायका भक्त काम कल्पद्रुम गजांतका न येसी तर्का निगमागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत श्रोते अखंड अष्टमाध्याय गोडहा शुभम भवतु श्रीर अस्तु ओम श्री सांब सदा शिव अर्पणमस्तु ओम नमः शिवाय श्री गणेशाय नमः जेथे शिव नाम घोष निरंतर तेथे कैचे जन्म मरण संसार तीही कळी काळ जिंकिला समग्र शिव शिव छंदे करूनिया ओम नमः शिवाय यदक्षर पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर विसर्ग बिंदू मात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि अतिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथून या जळ निर्मळ वाहे झोळझोळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शीतकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमावे लाळा जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव देवी दैती सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळहळ उठले तेत्वा असुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे वीजवाचे उच्चारी रघुकुल तिलक रामदासा अंतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळू तुझं कर्पूर गौरा जय देव ओम श्री उमा महेश्वर देवताभ्यो नमो नमः।